पालकांनो, तुम्ही लहान असताना शाळेमध्ये जी स्पर्धा परीक्षा असायची ती 4थी आणि 7वीला असायची, जिचं नाव होतं स्कॉलरशिप परीक्षा. त्यानंतरच्या काही काळामध्ये जी परीक्षा सुरू झाली ती MTS अर्थात महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा आणि NTS अर्थात सेंट्रल लेवलवर किंवा देशपातळीवर घेतली जाणारी अशी प्रज्ञाशोध परीक्षा. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसताना त्याच्या तयारीचे वर्ग शाळेमध्येच असायचे. आता मात्र आपल्याला लक्षात आलेलं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर मुलांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि त्याची तयारी स्वतंत्रपणे कोचिंग किंवा स्वतंत्रपणे शिक्षण देऊन केली जाते. पालकांनो, आपण एक लक्षात घेऊया की सगळीच मुलं हुशार नसतात, किंबहुना बरीचशी मुलं ही सामान्य असतात. पण या स्पर्धा परीक्षांमागचा हेतू हा असतो की तुमचं मूल कोणकोणत्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये, कोणकोणत्या प्रकारच्या कौशल्यांमध्ये पारंगत आहे त्याचीही तपासणी किंवा ही परीक्षा असते आणि त्यातून त्याचा कल कुठे आहे हे लक्षात येऊ शकतं आणि त्याप्रमाणे मुलं करिअर पुढे करू शकतात. कसं असतं की काही मुलांना भाषेमध्ये चांगली गती असते, शब्दांवर प्रभुत्व असतं, ते एखाद्या गोष्टीचा कल्पनेचा विस्तार करू शकतात, एखादी कल्पना किंवा एखादी गोष्ट खूप छान फुलवून बहरून सांगू शकतात. त्यांना भाषेवरती खूप छान पद्धतीने प्रभुत्व असल्यामुळे आपले विचार चांगले मांडता येतात, विचारांमध्ये स्पष्टता असते. तर काही मुलं ही गणित आणि शास्त्र यांच्यासाठी लागणारं तार्किक कौशल्य आहे किंवा ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो, तर्कसंगत विचार करणं जे असतं ते त्यांच्यामध्ये ते कौशल्य अधिक प्रमाणामध्ये असू शकतं. काही जण असे असतात की ज्यांना ड्रॉ करून एखादी गोष्ट छान सांगता येते, काहींना बोलून सांगता येते, काहींना आणखी वेगळ्या पद्धतीच्या स्किलने सांगता येते. पालकांनो, वेगवेगळ्या पद्धतीच्या कौशल्यांमध्ये पारंगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं आणि ज्या क्षेत्रात ते खूप छान प्रगती करू शकतील अशा पद्धतीचं क्षेत्र मिळावं या हेतूने खरं म्हणजे या स्पर्धा परीक्षा आहेत. परंतु आजकाल असं लक्षात येतं की 8वीपासूनच या परीक्षांकरता फाउंडेशन कोर्स किंवा अन्य प्रकारच्या कोर्सेससाठी मुलांना घातलं जातं. वास्तविक 8वीचं वय हे 12 वर्षाचं वय म्हणजे अजून खरंच खूप कोमल वय आहे, खूप हळवं वय आहे, नाजूक वय आहे. एवढ्यात त्यांच्यावरती इतका अभ्यासाचा ताण टाकणं हे सोयीचं दिसत नाही आहे. कारण आता हा ताण मुलांवर आणि पालकांवर देखील आम्हाला जाणवतो ज्यावेळेला समुपदेशनासाठी मुलं येतात. आपण एक लक्षात घेऊया पालकांनो की या खरोखरच स्पर्धा परीक्षांमागचं उद्देश काय आहे, तर तुमच्या मुलांची स्किल्स किंवा कौशल्य ही तपासून त्यांना चांगलं तासून व्यवस्थित तयार करणं हे आहे. आणि ह्याच्याकरता म्हणून तुम्ही लहानपणापासून जो रेग्युलर अभ्यास आहे त्यातसुद्धा जर या स्पर्धा परीक्षांना तयार करण्यासाठी जी सूत्रं आहेत ती जर तयार करून घेतलीत मुलांकडनं तर मुलांना अजिबात जड जाणार नाही कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्यासाठी. आपण खूप जास्त भीती मुलांच्या मनात निर्माण करण्यापेक्षा पहिलेपासूनच मुलांची जर तयारी ह्या पद्धतीने केली तर स्पर्धा परीक्षा देणं किंवा त्याला सामोरं जाणं हे मुलांसाठी सोपं होऊ शकतं. आपल्या मुलांचे स्वप्न असतं, कुणाला वाटतं डॉक्टर व्हावं, कुणाला इंजिनियर, कुणाला वकील बनायचं असतं, कुणाला सायकोलॉजिस्ट बनायचं असतं. आणि जर यश मिळवायचं असेल तर काय करायला हवं आहे, तर सर्वप्रथम मुलांशी बोलून त्यांचं ध्येय निश्चित करा, म्हणजे त्यांच्या मेहनतीला दिशा मिळेल. ध्येय जर स्पष्ट ठेवलं तर प्रत्येक दिवसाची केलेली मेहनत त्यांना अर्थपूर्ण वाटायला लागेल. एका दिवशी 10 तास अभ्यास करण्यापेक्षा मग 2 दिवस आपण छान आराम करूया असा जर आपण मुलांचा माइंडसेट तयार होतो हे पाहत असू तर त्यापेक्षा रोज 2 तास का होईना सातत्यपूर्ण कन्सिस्टन्सी असलेला अभ्यास करायला त्यांना भाग पाडा किंवा त्यांचा माइंडसेट तयार करूया. आपण त्यांना हे सांगूया की आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर सातत्य हेच यशाचं खरं गुपित आहे. आपण जर हातच लावायचा नाही, एक दिवस खूप अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी हातच लावायचा नाही, अशा पद्धतीने केलं तर नाही यश मिळत. तर रोज अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा मुलांना हा सांगा की कोणत्या विषयाचा अभ्यास कधी करायचा. रिव्हिजन लगेच न करता 3 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी आणि 1 महिन्यानी अशा टप्प्याने कशी करायची. जर चाचणी असेल, टेस्ट असेल, ज्याला अलीकडे मॉक टेस्ट म्हणतात, म्हणजे आपण एक स्वतःची सराव परीक्षा जी आहे ती कधी द्यायची, याचं एक साधं पण रिअलिस्टिक वास्तववादी असं वेळापत्रक तयार करणं आणि ते पाळणं किंवा फॉलो करणं. यशस्वी विद्यार्थी कोण होतात, जे नियोजन चांगलं करतात. कारण टाईम मॅनेजमेंट जर तुम्ही जिंकलात तर अर्धी लढाई मुलं इथेच जिंकतात. मुलांच्या या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांच्या कन्सेप्ट म्हणजे संकल्पना स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे.
कारण जर त्यांच्या कन्सेप्ट्स किंवा त्यांच्या संकल्पना स्पष्ट असल्या तर मुलं स्पर्धा परीक्षा छान जिंकू शकतात. कारण प्रश्न बदलू शकतो का? हो. पण कन्सेप्ट बदलते का? नाही. तर मुलांना असं सांगूया की तुम्ही प्रत्येक विषयामधल्या कन्सेप्टला ही अशी का आहे संकल्पना किंवा ही कशी असते ही संकल्पना हे समजून घ्यायला सांगा. ज्या मुलाची कन्सेप्ट ही क्लिअर असते किंवा मजबूत असते त्याला कुठलाही प्रश्न पालकांना कठीण वाटत नाही. शिवाय चुका सुधारण्याचीच सवय लावायच्यासाठी एक चुका सुधारण्याची वही करायला लावा. यशस्वी मुलं या वहीमध्ये आपल्या कोणत्या चुका झाल्या आहेत, त्या कशामुळे झाल्या आहेत, किती मार्क गेलेत आणि पुढच्या वेळेला त्या चुका कशा दुरुस्त करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा अत्यंत बारकाईने विचार करतात. कारण प्रत्येक चूक मुलाचे मार्क वाढवते आणि त्याला यशाच्या जवळजवळ घेऊन जाते. आणि सोशल मीडियाचा गुलाम न बनता आपण जर आपल्या वेळेचा योग्य उपयोग केला तर कालचा मी आणि आजचा मी याच्यामध्ये काय फरक आहे ही सुद्धा तुलना तुम्ही स्वतःची करू शकता. इतरांशी तुलना करण्यापेक्षा काल मी कुठे होतो आणि आज मी कुठे 2 पावलं जरी तुम्ही पुढे आलात तरीही तुम्ही निश्चितपणे यशाच्या मार्गावर पुढे जात असता. लक्षात ठेवा, जर आज मेहनत घेतली तर उद्या यश नक्की मुलांना मिळणार आहे असं त्यांना समजावून सांगा. धन्यवाद.